सुस्वागतम. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दिवाळीमुळे मुकादमाच्या घरात जय्यत तयारी केलेली असते, तर आई आजी सर्वांना बोलावत म्हणते की ऐका ऐका, आज रामामुळे जरी अक्षयचा अपघात झाला असला तरी अक्षय हा आनंदात आहे आणि त्यामुळे सर्व आनंदात आहे आणि म्हणून मी सुद्धा आनंदी आहे. आई आजी म्हणते की म्हणूनच मी ठरवलंय की राग द्वेष सगळा बाजूला ठेवायचा आणि तुमच्याबरोबर आनंदाने दिवाळी साजरी करायची. तर आई आजीचे ते बोलणे ऐकून कुणी काहीच बोलायला तयार नसते. आई आजी म्हणते की अरे काय झालं, कुणी काही बोला ना. तेव्हा आनंदाने आब्या म्हणतो की काही नाही आजी, काही नाही. तेवढ्यात आरती सर्वांकडे बघत म्हणते की मला काहीतरी सांगायचंय. सर्वजण आरतीकडे बघू लागतात, तर आरती म्हणते की मला 4था महिना सुरू आहे. आरतीचे ते वाक्य ऐकून आता आई आजी मोठे डोळे करून तर सर्वजण अवाक होऊन आरतीकडे बघू लागतात. आरती म्हणते की नाही नाही, यावेळेस माझी प्रेग्नन्सी परफेक्ट पक्की आहे. आरती म्हणते की तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की मी जाड का होते आणि मला मळमळ का होती, पण मी आज घरच्यांसमोर सर्व सांगते. ते बोलणे ऐकून जान्हवी, रमा सर्वजण आनंदी होतात आणि आरतीला कॉन्ग्रॅट्स करतात. तर आता मुकादमाच्या घरात अजून आनंद झालेला असतो. आब्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तर आनंद म्हणतो की आब्या, याचं सर्व श्रेय तुला जातंय. कॉन्ग्रॅट्स आब्या. तर आब्या हसून थँक्स करतो. सीमा पुढे येत म्हणते की आरती, तुला 4 महिने झाले तरी या सासूला कळलं नाही. हसतच आई आजी म्हणते की अगं, या सासूला तुझ्या कळलं नाही तर तुला कसे कळेल. तर अजूनच सर्वजण हसू लागतात. आभ्या रडतच असतो ते बघून अक्षय आभ्याला म्हणतो की आभ्या, आणि आभ्या हा रडतच अक्षय समोर बसतो. तर चेहऱ्यावरून हात फिरत अक्षय आभ्याला म्हणतो की बघ, आम्ही किती खुश आहोत आणि तू काय रडतोय सासा. अक्षय म्हणतो की आम्ही सर्वजण तुला वचन देतो की बाळ जन्माला येईपर्यंत ही बातमी बाहेर जाणार नाही, आणि एकदा का बाळ जन्माला आला की हात पुढे करत अक्षय म्हणतो की त्याचा काका हा अक्षय असं त्याचं जंगी स्वागत करणार आहे की तू बघतच राहशील. अक्षयचे ते बोलणे ऐकून आभ्या अजूनच खुश झालेला असतो. इकडे आनंद हा आई आजीला कॉन्ग्रॅट्स करत म्हणतो की आई आजी, तू आता पणजी होणार आहे. तर आजी सुद्धा खूप खुश झालेली असते. मात्र इकडे जान्हवीने रेवाला एका स्टोर रूममध्ये आता माळ्यावरती अडकून ठेवलेले असते. जान्हवीने शिडी घेऊन जाताच आता रेवा ही तिथेच धूळ खात बसलेली असते. इकडे रेवा रडतच म्हणते की बेबी जानू, करू करू मला चीट केलंय जान्हवी तू, आणि मला इथे वर अडकून बसवलंय. रेवाला ठसक्या मागून धुळीचे ठसके जात असतात आणि लगेचच रेवा म्हणते की मम्मा, माझी तर या धुळीने वाट लागली, काय करू मी, असे म्हणत आता रेवा रडू लागते. रडतच रेवा म्हणते की सर्वजण काय कानात बोळे घालून बसले का, काय करू मी. त्यानंतर रेवा ही खाली उतरण्याचा प्रयत्न करते, पण रेवाला उतरता येत नसते. त्यानंतर रेवा लगेचच वरचा एक बॉक्स खाली जोराने फेकते, तर त्याचा आवाज येऊन सर्वजण तिकडे बघू लागतात. तर अक्षय आणि आभ्या म्हणतात काहीतरी आवाज आलाय तिकडे. त्यानंतर रेवा पुन्हा एक बॉक्स आदळते, तर सर्वजण आता त्या खोलीमध्ये काय आवाज येतोय हे बघण्यासाठी जाऊ लागतात. सर्वजण दरवाजा उघडतात, तर रेवा ही वर कपाटावर चढून बसलेली बघताच आनंद म्हणतो की ही इकडे मिस फनी काय करते. तेव्हा रेवा म्हणते की मी काय मिस फनी आहे का. आई आजी म्हणते की रेवा, तू माझ्या कपाटावर चढून काय करतेस. रमाकांत म्हणतो की या रेवाची अशी कशी हालत झाली. तर सीमा म्हणते की हिच्या अंगाला तर सर्व धूळ लागली. आनंद म्हणतो की हिच्याकडे बघितल्यावर असे वाटतं की अख्ख्या आपल्या बंगल्याची साफसफाई हिनेच केली का. रडतच इकडे रेवा म्हणते की तुम्ही माझ्यावरती हसताय काय, माझी काय हालत झाली आणि मला किती त्रास होतोय कळतंय का तुम्हाला. जान्हवी म्हणते की अगं रेवा, पण तू खाली का नाही उतरलीस. रेवा म्हणते की कशी उतरणार, तुम्ही तर अशी इथे शिडी ठेवून बाहेर निघून गेल्यात. जान्हवी म्हणते की अगं रेवा, मी गायब नव्हती झाली, मला बेबीने हाक मारली, त्यामुळे अचानक हाक मारल्यामुळे मी निघून गेले. आभ्या म्हणतो की थांब, मी शिडी लावतो मग तू खाली उतर. तर आई आजी म्हणते की अगं, पण तू अगोदर वर चढलीच कशाला रेवा. आभ्या त्यानंतर शिडी लावतो, तर लगेच रेवा ही खाली उतरते. आई आजी म्हणते की अगं, कशाला त्रास करून घेतलास. तर रेवा म्हणते त्रास सोडून द्या, पण मला मदत करायची होती म्हणून मी चढले. तर रमा ही अक्षयला म्हणते की चला आता इथे टाइमपास करायला नको. त्यानंतर आता इकडे रमा अक्षयला बेडरूममध्ये आणते आणि गोळ्या देते. तर अक्षय रमाचा हात धरतो, तर रमा म्हणते की तुम्ही आता झोपा आणि आराम करा, कारण तुम्हाला आरामाची गरज आहे. अक्षय म्हणतो रमा, तू किती करतेस. अक्षय म्हणतो की रमा, मला माहीत आहे की तू आत्ता सहानुभूती म्हणून परत आलीस. रमा म्हणते की सहानुभूती नाही, खरं तर मी ते पेपर्स. पण तेवढ्यात रमा थांबते आणि आपण गेट
वरून पेपरवरती सह्या करून कसे मुकादमाच्या घरात ते डिवोर्सचे पेपर देण्यासाठी आलो होतो हे आता रमाला आठवतं. रमा म्हणते की तुम्हीच म्हणाला होतात ना की तुम्ही माझी समजूत काढायला येणार म्हणून, पण तुम्ही तर 3 दिवस आलाच नाही. म्हणून त्या काळजीपोटी मी इथे आले होते बघायला. तर अक्षय म्हणतो की तुला माझी काळजी वाटते रमा, आणि म्हणूनच तुझा माझ्यावरती हक्क आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की या पाडव्याला रमा तुला माझ्याकडून काय लागतं तू हक्काने सांग. तू जे मागशील ना ते मी देईल, असे आता अक्षय रमाला सांगतो. रमा म्हणते की मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय, पण ते आत्ता नाही, तुम्ही बरा झालात ना मग मी सांगेन. अक्षय म्हणतो की रमा मी अजून वाट नाही बघू शकत ग, आणि मी मगापासून विचार करतोय की काय देऊ पण मला काही सुचतच नाही. रमा म्हणते की आता आज दिवाळी आहे ना, मग मी पाडव्याला सांगेल, तेव्हा तुम्ही आता आराम करा. इकडे आता रेवा सुद्धा तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते. तेवढ्यात रेवाच्या मोबाईलचा अलार्म वाजतो. तर रेवा उठून तो अलार्म बंद करते आणि म्हणते की नाही रेवा, आता तुला उठावंच लागेल, कारण ती आहे ना या घरात येऊन बसली. विचार करते की काही ना काही करून त्या रामाला बाजूला करावाच लागेल. इकडे आता बाहेर फटाक्याचे आवाज येताच रामा सुद्धा उठून बसते आणि अक्षयचा हात हळूच बाजूला करून अक्षयच्या हाताखालची तिची साडी हळूच बाजूला घेते. त्यानंतर रमा ही किचनमध्ये येते आणि हातावर लावण्यासाठी रमा ही मेंदू भिजू घालते. तेवढ्यात रेवा पाठीमागून येऊन रामाला बघते आणि रेवा पुन्हा वर निघून जाते. त्यानंतर रेवा एक लिक्विडची बाटली घेऊन खाली येते आणि रमाने टेबलवर ठेवलेल्या एका डिशमध्ये ते लिक्विड आणि पावडर टाकते. आणि रेवा विचार करते की रमा तुला जर काही झालं तर दुसऱ्या कुणालाच फारसा काही त्रास होणार नाही, पण तुझ्यामुळे जर अक्षयला त्रास झाला तर मात्र काय होईल हे तुला चांगलंच ठाऊक आहे, असे म्हणत आता रेवा ही तिथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे रमा आंघोळ करून हे बाहेर येते आणि अक्षयकडे येते. हळूच अक्षय झोपलेला असतो, तर रमा तिचा हात अक्षयला धरून उठण्यासाठी पुढे करते. पुन्हा काहीतरी विचार मनात आणून रमा तो हात पाठीमागे घेते. त्यानंतर रमा एक आयडिया करते आणि तिच्या केसाचे ओले पाणी ही अक्षयवरती शिंपडते. तेव्हा अक्षयला जाग येते आणि अक्षय रमाचा हात धरतो. रमा म्हणते की थांबा, तुमच्या तोंडावरचे पाणी मी पुसते. तर हात धरत अक्षय रमाला खाली बसवतो आणि डोळ्यातील पाणी पुसत म्हणतो की नको पुसू रमा, पाणी राहू दे त्याला तसेच, आणि आपल्या नात्यातला ओलावा सुद्धा तसाच राहू दे, असे आता अक्षय रमाला सांगतो. म्हणते की अभ्यंग स्नानाची तयारी करूयात आपण आता, आणि चला उठा, तुम्हाला उठणं सुद्धा लावायचंय. तर रमा उठून जाऊ लागते. तेव्हा अक्षय रमाचा हात पुन्हा धरत म्हणतो की मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय. तर रमा म्हणते की नका बोलू, कारण मी अजून काहीच विसरलेले नाहीये. रमा म्हणते की मी जोपर्यंत तुमची बायको असेन तोपर्यंत मी माझे कर्तव्य करत राहील. तेव्हा अक्षय हा रमाकडे बघू लागतो. त्यानंतर आता इकडे रेवाने केलेला डाव तिच्यावरच उलटलेला असतो आणि उठण्यामध्ये लिक्विड टाकणाऱ्या रेवाचे सर्व कारस्थान आता रमाला समजून ते उठणं आता रमा हुशारीने रेवालाच लावायला लावते आणि ॲलर्जीमुळे आता रेवाच्या चेहऱ्यावर त्याचे डाग उमटतात. तर रमा ही रेवाकडे येत म्हणते की यानंतर तू जे जे काही करशील ना ते तुझ्यावरच उलटेल. तेव्हा आता रेवाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे अक्षय त्याच्या बेडरूममध्ये विचार करतो की रमा मला असे का म्हणाली की मी जोपर्यंत तुमची बायको असेल तोपर्यंत कर्तव्य करत राहील, म्हणजे यानंतर ती माझी बायको नाही राहणार का? तर आता असा विचार करून अक्षय हा लगेचच कपाटातील ते पॉकेट बाहेर काढतो आणि तेवढ्यात दरवाजा उघडून रमा तिथे येते. आणि अक्षय लगेचच त्या पॉकेटमधील पेपर्स बाहेर काढतो. तर आता अक्षयने रमाला पाडव्यासाठी कोणते गिफ्ट आणलेले असते आणि अक्षय आता रमाला कोणते गिफ्ट देणार हे आता बघणे उत्साहजनक झालेले असते. तर आता रमा त्या पॉकेट्सकडे बघतच राहते. तर अक्षय त्याच्या प्रेमाचे सर्व काही रमाला कसे देऊन टाकतो आणि रमावर दाखवलेल्या प्रेमामुळे अक्षय हा रमाचाच असल्याचे कसे रमाला समजते आणि अक्षय आता रमाचा गैरसमज कसा दूर करतो आणि रमा अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.